गरमागरम अशी बाजरीची तीळ लावलेली भाकरी, कडक अशी कुरकुरीत भोगीची कालवण आणि सुकी भाजी आणि त्याच्यासोबतच इंद्रायणी तांदळाचा गरमागरम भात, गाजर आणि कांद्याची पात. हो हो, खायची काय मजाच वेगळी. तर आपण आज भोगीची भाजी आमटी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. तेही आपण आज गरमागरम मातीच्या हंडीमध्ये बनवणार आहोत. प्रत्येकाकडे भोगी बनवण्याची पद्धत वेगळी असते. आमच्याकडे अशी बनवतात. भोगी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी पावटा, 1 वाटी मिक्स घेवड्याची शेंग, ओला हरभरा घेतलेला आहे, गाजर कट करून घेतलेलं आहे, वांग्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत, थोडंसं मीठ टाकलेलं आहे पाण्यात, त्यात काळं पडू नये म्हणून, चाकवत कट करून घेतलेलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणे भाजीत टाकण्यासाठी घेतलेले आहेत आणि मसाल्यासाठी मी इथं अर्धी वाटी सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे, तीळ 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून जिरे, 1 बदाम फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि शेंगदाणे घेतलेले आहेत 1 मोठी वाटी, ते आपण हे करायचं, शेंगदाणे भाजून कूट करणार आहोत. ओला लसूण कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर, 1 मीडियम साईजचा कांदा आणि ओला कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी. हा ओला लसूण तुम्ही बघू शकता असा मार्केटमध्ये मिळतो. याने भोगीला चव खूप छान येते. असे 10 ते 12 गड्डे मी याच्यात कट करून घातलेले आहेत. मी आता भाजून घेणार आहे मसाले. तुम्ही बघू शकता मी हा सर्व मसाला भाजून घेते. छान भाजून घेतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तो तडतडला की काढायचा. आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यात शेंगदाणे भाजणार आहोत. भोगीला शेंगदाण्याचं कूट, भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं की भोगी खूप छान लागते. मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता बाकी सगळ्या आपण भाज्या भाजून घ्यायच्या आहेत. काळे डाग पडेपर्यंत भाजायचं आहे. भाज्यांमध्ये फक्त पावटा, हरभरा आणि मिक्स घेवड्याची शेंग या 3च भाज्या भाजायच्या आहेत. बाकी गाजर वगैरे काहीही भाजण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता पावट्याला छान डाग पडलेले आहेत. आता हा पावटा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण आता हरभरे भाजून घ्यायचे आहेत. हरभऱ्यालाही छान काळे डाग पडेपर्यंत भाजायचं आहे आणि छान भाजल्यानंतर थोडंसं आपण याला फुलपात्राने प्रेस करणार आहोत. छान काळे डाग पडलेले आहेत. थोडंसं फुलपात्राने प्रेस करायचं आहे जेणेकरून आपला हरभरा छान भाजीत मिक्स होईल. हरभरा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून छान मिक्स करायचं आहे. हे छान फुलपात्राने थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान मिक्स होतो. हरभरा भाजल्यानंतर आपण घेवड्याच्या शेंगा भाजून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता मी अशा लाल कलरच्या, चॉकलेटी कलर आणि पांढरा कलर असलेल्या घेवड्याच्या मिक्स शेंगा घेतलेल्या आहेत. त्या छान भाजून घ्यायच्या आहेत. आत्ता जरी तुम्हाला जास्त वाटत असल्या, भाजल्यानंतर ते कमी होतात. तुम्ही बघू शकता भाजल्यानंतर याची क्वांटिटी खूप कमी वाटते. याला पण छान काळे डाग पडलेले आहेत. आता या सर्व भाज्या आपण काढून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये. त्याच्यानंतर सर्व भाज्या भाजून झालेल्या आहेत आपल्या. आता आपण फोडणी मसाल्याची तयारी करणार आहोत. चाकवत तुम्हाला माहिती नसेल तर मी दाखवते. बाजारात इझिली मिळून जातो. असं चाकवत या भाजीसाठी वापरायचा असतो. आता आपण सर्वप्रथम शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहोत. छान शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं छान असं बारीक कूट केलेलं आहे मी. जास्त पण बारीक करायचं नाही, थोडंसं असं दरदर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण आता मसाले बारीक करणार आहोत. तीळ, जिरे आणि खडे मसाले घेतलेले आपण आता बारीक करून घ्यायचे आहेत आणि याच्यातच आपण सुकं खोबरं घालायचं आहे. मी आता याच्यात सुकं खोबरं घालते आणि छान बारीक करून घेते. थोडीशी याची बारीक दरदरी पेस्ट झाली की ह्याच्यात आपण ओला लसूण घालणार आहोत पेस्ट करण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं याच्यात पाणी घालून छान मिक्स करायचं आहे. थोडं पाणी घातल्याने काय होतं, मसाला छान बारीक होतो. आणि 1 आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि लागेल तसं थोडं थोडं वरून तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल. आणि ओला कांदा आणि आपण नॉर्मल भाजीला वापरतो तो कांदा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. याच्यात आता थोडं पाणी घालून मी याची पेस्ट बनवून घेते. याची छान पेस्ट बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असा मसाला आपण बनवलेला आहे. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी मी इथं मातीचं भांडं एक गॅसवरती ठेवलेलं आहे.
छान गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यात आता तेल घालणार आहोत. तेल थोडंसं मी जास्त घातलेलं आहे, 4 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, कारण की भाजी माझी जास्त आहे. आणि फोडणी दिल्यानंतर आपण यातनंच बाजूला काढणार आहोत सुक्या भाजीसाठी. आता मी ह्याच्यात मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की आपण ह्याच्यात जिरे घालायचे आहेत. जिरे छान तडतडलेले आहेत आपले. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आता थोडासा हिंग घातलेला आहे आणि ओला कांदा आणि आपला नॉर्मल कांदा आपण फोडणीसाठी घालणार आहोत त्याच्यात. कांदा आपला छान मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा आपला छान परतला आहे. कांद्याला गुलाबी रंग आला की आपण ह्याच्यात मसाले ॲड करायचे आहेत. तुम्ही बघू शकता छान असा कांदा आपला परतलेला आहे. आपण आता जे मसाले बारीक करून घेतलेले आहेत ते छान मसाल्याची पेस्ट आपण ह्याच्यात घालणार आहोत. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात वेगळा कुठलाच मसाला घालावा लागत नाही. गरम मसाला किंवा दुसरा कोणताही धणे पावडर, आपण पूर्ण ह्याच्यात सगळे मसाले घातलेले आहेत. तीळ जिरे याने खूप छान चव येते आणि ओल्या लसणाने तर भोगीच्या भाजीला खूपच छान चव येते. 5 मिनिटं आपला मसाला छान भाजल्यानंतर आपण ह्याच्यात आता कांदा लसूण मसाला घालणार आहोत. हा घरचा कांदा लसूण मसाला आहे. ह्याच्यात सगळे खडे मसाले असतात. मी उन्हाळ्यात बनवताना तुम्हाला नक्की याची रेसिपी शेअर करेन. यानं कलरही खूप छान येतो आणि भाजीला चवही खूप छान येते. त्याच्यामुळे एक्स्ट्राचे मसाले घालावे लागत नाहीत. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. ह्याच्यात आता आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी ह्याच्यात भाजलेल्या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. ह्याच्यातच आपण आता चाकवत घालायचं आहे आणि वांगंही स्वच्छ धुवून घेतलेलं घालायचं आहे. वांगं पाण्यात कट केल्यानंतर पाण्यात ठेवून त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं की वांगं काळं पडत नाही. याच्यात आता आपण चाकवत घालणार आहोत. छान सर्व भाज्या मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आणि छान मिक्स झाल्यानंतर हे आपण शेंगदाणे घालायचे आहेत कच्चे वरून. कच्चे शेंगदाणे भाजीत खूप छान लागतात. अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत मी आणि एका कढईत मी आता यातलीच भाजी काढून घेते. सुकी भाजी बनवण्यासाठी मी 4 चमचे सुकी भाजी बनवण्यासाठी मोठे काढून घेतलेले आहेत त्याच्यात. आता आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत. तुम्ही बघू शकता गरम पाण्याने भोगीच्या भाजीला कट खूप छान येतो. थंड पाणी घातलं की भाजीला कट येत नाही. मी सुक्या भाजीला सुद्धा थोडंसं पाणी घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. सुकी भाजीसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया. आणि याच्यात आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि सुक्या भाजीला सुद्धा थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आणि मी आणखी थोडंसं याच्यात पाणी ॲड करणार आहे. छान मिक्स करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे पटकन शिजतं. थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे मी. मसाल्यात ही कोथिंबीर घातलेली आहे आणि वरून ही थोडीशी घालायची आहे. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आणि याच्यावर छान झाकण ठेवायचं आहे. आपल्या भोगीच्या आमटीला ही छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच ह्याच्यात कूट घालायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यात मी कूट घातलेला आहे. छान मिक्स करून आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. थोडंसं असं मिक्स करून बघायचं. जास्त पातळ वाटली आमटी आपली भोगीची तर अजून थोडंसं वरून कूट घालायचं आहे. माझ्याकडे ह्या हंडीचं झाकण नाही आहे वरचं, म्हणून मी ह्याच्यावर दुसरी प्लेट झाकणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मी पूर्ण झाकलेली नाही, अर्धीच झाकलेली आहे. जर आपण हे पूर्ण झाकलं तर ह्याच्यावर हे कट निघून जातो आमटीवरचा आपल्या. तुम्ही बघू शकता आपली सुकी भाजी इथं तयार आहे. छान शिजलेलीही आहे. आता गॅस बंद करणार आहे मी. आणि आता आपली आमटी शिजली का बघूया. आपली आमटी ही छान शिजलेली आहे. ह्याचा घमघमाट पूर्ण घरामध्ये सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असे आपली भाज्या शिजलेल्या आहेत त्याच्यातल्या. ह्याचा कटही तुम्ही बघा, कट खूप छान आलेला आहे.
आणि आपली भोगीची आमटी आणि भाजी तयार झालेली आहे। सर्व घरभर घमघमाट पसरलेला आहे। आता आपण याच्यानंतर बाजरीची भाकरी बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं पीठ घेतलेलं आहे, 4-5 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे। असं मध्ये गोल खड्डा करून याच्यात गरम पाणी ठेवलेलं आहे। तव्यात मी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। कोण कोण पाण्यात मीठ घालतं, मी डायरेक्ट पिठात मीठ घालते। आता याच्यात गरम पाणी घालूया। गरम पाणी जास्त पण घालायचं नाही, थोडंसंच घालायचं आहे। गरम पाणी जर जास्त झालं याच्यात तर पीठ पातळ होतं, म्हणून थोडंसंच घालायचं आहे। आणि थोडं थोडं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की हाताला भाजण्याची शक्यता असते याच्यात आपण गरम पाणी घातलेलं आहे। आणि थोडं थोडं वरून थंड पाणी घालून पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे पीठ आपलं मिक्स झालेलं आहे ते एक साईडला आपण लावून घेणार आहोत, जेणेकरून बाकीचं पीठ आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेता येईल। तुम्ही बघू शकता छान असे पीठ आपण मळून घ्यायचं आहे। जेवढं पीठ आपण जास्त मळू तेवढी आपली भाकरी छान होते। यातलं अर्ध पीठ मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि अर्ध पीठ अगोदर वापरणार आहे, जेणेकरून आपल्या भाकरी पटपट होतील। मी दुसऱ्या प्लेटमध्ये अर्ध पीठ काढून ठेवते आणि हे पीठ पूर्ण छान मळून घेते। आणि भाकरीला पाणी लावण्यासाठी मी इथं छोटंसं कापड घेतलेलं आहे, जेणेकरून हाताला भाजणारही नाही आणि गॅसही आपला घाण होणार नाही। मी यात थोडंसं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी छोटा गोळा घेतलेला आहे, खाली पीठ टाकायचं आहे परातीत आणि त्याच्यावर भाकरी करून घ्यायची आहे। हाताला थोडंसं आपण सुकं पीठ लावायचं आहे आणि त्याच्यानंतरच भाकरी आपण करायची आहे। तुम्ही बघू शकता हळूहळू गोल फिरवून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर मी आता सफेद तीळ टाकलेले आहेत। याच्यात ऑलरेडी थोडंसं मीठ घातलेलं असतं आणि तीळ लावलेली भाकरी चवीला अप्रतिम लागते। तुम्ही बघू शकता दोन्ही हाताने असं छान गोल गोल फिरवून मी भाकरी छान पातळ करून घेतलेली आहे। जाड भाकरी भोगीच्या आमटीबरोबर छान लागत नाही, म्हणून मी पातळ कुरकुरीत भाकरी बनवते। पातळ बनवल्यामुळे आपली बाजरीची भाकरी थोडीशी फुगते, जास्त फुगत नाही। मध्ये असे थोडेसे जर बबल्स आले त्याला हाताने दाबून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता थोडीशी फुगली भाकरी की मध्ये दाबून घ्यायची आहे आणि याला असं कपड्यानं पाणी लावायचं आहे, म्हणजे हातालाही भाजत नाही आणि आपला गॅसही खराब होत नाही। थोडं थोडं साईडनं भाकरी आपली उलटण्यानं काढून घ्यायची आहे आणि पलटी मारायची आहे। तुम्ही बघू शकता छान अशी आपली बाजरीची भाकरी भाजलेली आहे। आता दुसरी भाकरी बनवूया आपण तव्यातली भाकरी भाजेपर्यंत। नंतर तीच प्रोसेस, खाली परातीत सुकं पीठ टाकायचं, त्याच्यावर भाकरीचा गोळा ठेवून छान अशी गोल भाकरी आपण करून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण आपली दुसरी भाकरी भाजूया। तुम्ही बघू शकता मागच्या साईडने खूप छान भाजलेली आहे भाकरी। कोण कोण तव्यात भाकरी भाजते, मी डायरेक्ट गॅसवर भाजते। तुम्ही बघू शकता छान अशी आपली कुरकुरीत भाकरी भाजलेली आहे। मी आता दुसरी भाकरी बनवून घेते। तवा स्वच्छ करून घ्यायचा आहे। दुसरी भाकरी तव्यात मी टाकलेली आहे। भाकरी थोडीशी हाताला गरम लागल्यानंतरच आपण ह्याला पाणी लावायचं आहे, म्हणजे भाकरी आपली छान खालून पचलेली आहे असं लक्षात येतं आपल्या। पाणी लावून झाल्यानंतर आपण पटकन ती पलटू शकतो, नाहीतर भाकरी टाकल्या आपण ह्याला पाणी लावलं तर भाकरी खालनं आपली थोडीशी कच्ची असते, त्याच्यामुळे पटकन पलटता येत नाही। आणि आपण आता ही छान भाजून घेऊया। तुम्ही अशी भाकरी गॅसवर भाजताना तुमच्या हाताला भाजू शकतो, त्यामुळे तुम्ही उलटण्याचाही वापर केला तरी चालेल किंवा चिमट्याचा वापर केला तरीही चालेल। भाकरी आपण छान अशी गोल गोल फिरवून भाजून घ्यायची आहे। आजची भोगीची भाजी आणि भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।